सर्वांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहानू भक्त आहेत ज्यांना श्री संत लहानूजी महाराजांचे काही अनुभव साक्षात्कार घडले आहेत. तर ते आपल्या लहानूजी स्वानुभवावर ते सांगणार आहेत. दादा जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी. सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव देवीदास लक्ष्मणराव खोपे, मूळ गाव आर्वी. आर्वीचेच आहे. तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा. ध्यास म्हणजे मी लहानपणी शिकत असताना लहानूजी महाराज देशमुख यांच्याकडे नेहमी यायचे. बरं. त्यावेळेस आम्ही तेथील राहणारे मित्रमंडळी आणि तो देशमुख यांचा मुलगासुद्धा हे होता, आमच्यासोबत शिकत होता. बरं. तर आम्ही ते आल्यानंतर तिथं दर्शन घ्यायला जायचो. हां, असं काय. दर्शनाला नक्की जायचो तिथं त्यांच्या. कधी कधी आम्ही टाकरखेडलाही जायचो. त्यावेळेस सायकलने जायचो आम्ही टाकरखेडला जाऊन सणा दर्शन घ्यायचं. हो काय. असा ध्यास होता आमचा त्यावेळेस. बरोबर. आणि हे जसं लोकांच्या म्हणजे असं ऐकवण्यात म्हणजे ऐकायला मिळालं की बा लहानूजी महाराजांनी असं केलं. म्हणजे समजा आता पाऊस नव्हता येत त्यावेळेसला विनंती केली लहानूजी महाराजांनी आकाशात पाहून, तर लगेच त्याच दिवशी पाऊस आला वगैरे असे ऐकवले अनुभव आहे. बरोबर. एखादा अनुभव तुम्हाला आठवत असेल असं सांगा. हाच मला एक अनुभव इथे ऐकायला मिळाला होता. हो काय. हां, पावसाचा. असं त्या दिवशी पाऊस आला मात्र. हो. हां, बरोबर. तर तुम्ही जेव्हा तिथे दर्शनाला जात होते तर काही प्रसंग वगैरे घडले काय. प्रसंग म्हणजे असेच लोक यायचे तिथं दर्शन घ्यायचे. जर महाराजांना जास्त त्रास झाला तर ते मग उठून मारायचे काडी राहायची अशी चांगली समोर. हो. आणि ते मारायचे त्यांना. तोही प्रसादच भेटायचा. हा, तोही प्रसाद. तर त्याचा त्यांना फायदा होत होता. फायदा होता. हां, ते सांगत होते की फायदा झाला बा आम्हाला म्हणून. बरोबर. तर तुम्ही सर्व्हिसवर होते का. नाही, मी लहान होतो त्यावेळेस. नाही, नंतर तुम्ही सर्व्हिसवर होते का. अशा म्हणजे कोणतं जॉब वगैरे करत होते का. नाही काय. नाही, मी मग नंतर 22व्या वर्षी सर्व्हिसवर लागलो. हो. कोणत्या सर्व्हिसवर. मी पाटबंधारे विभागात सर्व्हिसवर लागलो. असं. हां. आता किती वर्ष झाले सेवानिवृत्त होऊन. मला 12 वर्ष होतात आता. असं. हां. तर मग तेव्हापासून तुम्ही नित्य दर्शनार्थी झालात का. हा, तेव्हापासून मी नेहमी जात असतो. असं काय. हो, म्हणजे जेव्हा कधी असं मनात भावना आली की चला बा आता टाकरखेडला गेलं पाहिजे लहानूजी महाराजांच्या दर्शनासाठी, तर आम्ही हे मित्रमंडळी जात असतो मोटरसायकल. असं. मधामधात जात असता. मधामधात जात असतो मात्र. मग जे उत्सव असतात समजा पुण्यतिथीचा, रक्षाबंधनचा, हो, पुन्हा शिवरात्रीचा, ते त्यावेळेसही जाता काय. हा, उत्सवालाही जात असतो. उत्सवातही जात असतो. आता तर या उत्सवात जाऊन आलो. जयंती होती तर महाराजांची. हो. जयंती उत्सव होता. मोठा कार्यक्रम झाला. हो. तर तुम्हाला लहानपणचे अनुभव आहे. हे लहानपणचे अनुभव आहे. म्हणजे जवळजवळ 13. त्यावेळेस तुम्ही पाहिलं त्यावेळेस कोणत्या पेहरावात होते बाबाजी हे सांगा. त्यावेळेस हे धोतर आणि शर्ट. असं काय. हां, टोपी वगैरे फार कमी राहायची. पण धोतर आणि शर्ट राहायचं. असं. सोबत काडी राय. हां, सोबत एक काडी राय. तर ते देशमुखजीचे चिरंजीव आणि तुम्ही मित्र समजा. मित्रच. हो. कुठे शिक्षण झालं तुमचं. गांधी विद्यालय शाळेमध्ये इथं. असं काय. आर्वीला. अच्छा. नागमंदिरच्या पुढे ते राहायचे. हो, नागमंदिरच्या जवळ. ती जागा कोणाच्या हद्दीमध्ये आहे ती जागा जिथे ते राहायचे. ते काही माहित नाही आता सध्या त्या बाबतीत काहीच माहिती नाही. सावरकरच्या घराच्या पुढचं घर. बिलकुल समोरासमोरचं सावरकरच्या घरचं. सुभाष सावरकर. हो. सुभाष नाव आहे त्याचं. आता तो गावातल्या गावात असल्यामुळे तो नेहमी भेटते. तो झाला. ज्ञानेश्वर टाके झाला. बरोबर. हे मित्र आर्वीत असल्यामुळे तुम्हाला भेटतात मधामधात. आता ते देशमुख कुठे राहतात हे काही माहित नाही. देशमुख बद्दल काहीच माहिती नाही. त्यांना एक मुलगा होता. असं. त्यावेळेस असं आठवते. तो सोबत शिकायचा आमच्या. असं. काकू तुमचं नाव सांगा. सुरेखा देवीदासराव खोपे. तुम्हाला आलेला लहानूजी बाबांचा अनुभव सांगा. मला असा अनुभव आला तर आम्ही सोबत गेलो होतो बाया मिळून. हो. तर ते जेवण वगैरे केलं आणि मग तिथं त्या महाराजाजवळ आम्ही बसलो. हो. तर ते महाराज नाही, मग ते स्वयंपाकवाले आले. स्वयंपाकवाले म्हणून राहिले की बा संध्याकाळसाठी स्वयंपाकाला इंधन नाही आहे महाराज. तर म्हणे ठीक आहे म्हणे, इंधन नाही आहे का म्हणे. अरे म्हणे तो ट्रक येऊनच राहिला म्हणे. ते महाराज म्हणजे त्या समाधीच्या मागे बसायचे ते ना. हो. मनोहर महाराज. हो.
अच्छा. तर येऊन राहिला म्हणे ट्रक म्हणे, कशाला काळजी करतो म्हणे, येऊनच राहिला म्हणे. तर आम्ही तिथं बसलोच होतो तर ट्रक आला. म्हणजे इंधनाची समस्या मिटली. हो हो हो, मोठाच भरून ट्रक आला. असं काय, अशा प्रकारचा साक्षात्कार तो घडला त्या दिवशी, असा आम्हाला त्याचा साक्षात्कार अनुभव मिळाला. आला. हो, अनुभव आला. हो. तर आज तुम्ही दोघांनी जे काही अनुभव साक्षात्कार सांगितले थोडक्यात का होईना, याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी. श्री संत लहानूजी महाराज की जय.